आजचा आपला व्हिडिओ आहे टॉपिक म्हणजे प्रत्येकाला अनुभव येतो की त्याच्याविषयी त्याच्या तोंडावर एक बोललं जातं आणि त्याच व्यक्ती त्याच्या पाठीमागे एक बोलतात. जी समोर एक आणि मागे एक तुम्ही नसताना तुमच्या अनुपस्थितीमध्ये. तर अशा व्यक्तींची एनर्जी की तुमच्याबद्दल काय बोललं जातंय तुमच्या पाठीमागे, समाजामध्ये तुमच्याबद्दल काय बोललं जातंय किंवा ज्या तुमच्या जवळच्या अशा आहेत, असं वाटतं तुम्हाला घरातल्याच आहेत, अशा व्यक्ती तुमच्याबद्दल बाहेर काय सांगतात किंवा काय बोलतात तुमच्या मागे, ती एनर्जी आपण घेणार आहोत. तुमच्या पाठीमागे तुमच्याविषयी काय बोललं जातं, ती एनर्जी घेऊया. अशा कुठल्या व्यक्ती आहेत की तुमच्या तोंडावर एक आणि तुमच्या मागे एक, तुमच्याविषयी तुमच्या पाठीमागे काय बोललं जातं, तुमच्याविषयी समाजामध्ये काय पोचवलं जातं किंवा तुमच्या नातलगांमध्ये काय पसरवलं जातं, काय बोलतात तुमच्याविषयी. तुमच्याविषयी बाहेर काय बोललं जातं. वाईट नजर, ते तर कार्ड यायलाच पाहिजे अशा वेळेस. ज्यांना पर्सनल रीडिंग घ्यायचं आहे किंवा ज्यांना टॅरो कार्डचे क्लासेस करायचे आहेत, त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर मला मेसेज करा. ओनली मेसेजेस करायचे. तुम्ही मेसेज केल्यानंतर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करत असते. तुमच्या मागे काय बोललं जातंय तुमच्याविषयी. बाहेरच पडायचं असतं. एवढा मोठा टेबल सोडून आम्हाला बाहेरच, हे कार्ड्स मगाशी घेतले नाही, तो बंच तसाच्या तसा परत आला. तो आता घ्यायलाच पाहिजे. तुमच्या मागे तुमच्याविषयी काय बोललं जातं, काय बोलतात तुमच्याविषयी लोक, कुठली तुमच्या ओळखीचे लोक, तुमच्याच घरातली माणसं काय बोलतात तुमच्याविषयी. कोण बोलतं तेही कळेल, काय बोलतात तेही कळेल. लास्ट शफल. तुमच्याविषयी काय बोललं जाते, समाजामध्ये काय बोलतात तुमच्याविषयी. तुमच्याकडे ना किती स्पेस आहे इथं, तरी उडून इतकं लांबच पडायचं असतं, खालीच पडायचं असतं. किंग ऑफ वॉन्ड्स. अच्छा, असं आहे का, असं आहे का, बघूयात. काही गोष्टी आपल्याला पण माहिती नसतात ना. उलट आहे असं, चिडायचं नसतं. उलट माहिती आहे का, आपल्याला पण माहिती नसतं आपण काय होतो. उलट या लोकांमुळे माहिती होऊन जातं आपण काय करू शकतो ते. पण काय असतं, आई जगदंबा आलेली आहे, शनी महाराज आहेत, काय पाहिजे अजून. ठीक आहे. काही प्रश्न म्हणतील ही उठसूटबाई आम्हाला कधी काही प्रश्न विचारते आणि हिच्या प्रश्नांची उत्तर आम्ही द्यायची. पेज ऑफ वॉन्ड्स, 9 ऑफ सोर्ड्स, व्हील ऑफ फॉर्च्यून, 3 ऑफ सोर्ड्स, 9 ऑफ कप्स, किंग ऑफ पेंटॅकल्स, द लवर्स आले आणि 3 ऑफ सोर्ड्स आले, 2 ऑफ वॉन्ड्स, नाइट ऑफ कप्स,
5 of Pentacles, King of Swords, Temperance, 7 of Pentacles, 3 of Pentacles, 5 of Wands. काय बोलायचं आता. 4 of Cups, the Empress, Strength. जिथे जिथे गरज असते ना, जिथे जिथे किंवा जास्त नकारात्मक एनर्जी असते, कदाचित आई असे सांगत असे, जगदंबा अशी म्हणते का, म्हणजे दुसऱ्यांना सांगते निगेटिव्ह एनर्जीमध्ये जाऊ नका, सकारात्मक राहा. मग तुला अशा एनर्जीविषयी का माहिती हवी असते? पाहिजे असतं, कळायला पाहिजे. काय बोलतात लोक, कळायला नको का आपल्याला? आपण काय आहे ते आपल्याला कसं कळणार? मग ते लोकांकडनंच कळणार ना. 7 of Cups, 6 of Wands, Queen of Wands. एक स्त्री व्यक्तिमत्व, डेथ, वाईट नजर आणि त्याच्या शेजारी डेथचं कार्ड आलेलं आहे. त्याच्याबरोबर संपेल अशी नकारात्मक ऊर्जा संपलेली आहे आयुष्यातून, किंवा संपायच्या मार्गावर आहे, संपत आहे, तिला तिचा कर्म मिळत आहे. वॉटेवर पाहूयात आपण. तर अशा व्यक्ती आधी पाहूयात की जी एनर्जी घेतली की तुमच्याच मागे काय बोलतात. असा जोडीदार, अशी मैत्रीण, असा मित्र खूप जिवलग आहे. म्हणजे असे तुम्ही समजता त्यांना, माणूस समजत असतो ना, हा खूप माझ्या जवळचा आहे, ही खूप माझ्या जवळची, अतिशय प्रिय, हिला माझं सगळं माहिती असतं. अशा काही फ्रेंड सर्कलमधले आहेत, किंवा काहींचे जोडीदार म्हणा, स्वतःच्याच घरातल्या व्यक्ती अशा त्याही आहेत. अशा की तोंडावर तर खूप छान, पण मागे खूप गॉसिपिंग होतं तुमच्याविषयी, किंवा तुमच्याविषयी कान भरवले जातात. थर्ड व्यक्ती, तिसरी पर्सन म्हणजे समाजातलीच किंवा आपल्याच ओळखीच्या अशा व्यक्ती असतात ज्या आपल्याबरोबरच रोज वावरत असतात. दाखवताना एक गोष्ट दाखवतात, आपल्याबरोबर असताना त्या वेगळ्या असतात, आणि बाहेर असताना त्या वेगळ्या असतात. अशा व्यक्तीही आहेत. अशा 3 ऊर्जा आलेल्या आहेत. आणखीन एक चौथी ऊर्जा अशी आहे की भागीदारीतली जी नेहमीच येते, की ज्यांच्या बरोबर तुम्ही काम करताय, जास्त करून जिथे पार्टनरशिपमध्ये काम केलं जाते, मिळून एखादा व्यवसाय केला जातोय, एखादं काम केलं जातंय, अशा ठिकाणची एनर्जी. तिथे जास्त गॉसिपिंग, कामाच्या ठिकाणी तिथेही तुमच्याबद्दल काही फारसं चांगलं बोललं जात नाहीये तुमच्या पाठीमागे. ठीक आहे, आता ऑल ओव्हर एनर्जी घेऊयात. बघा, आज मी तुम्हाला तुमचे गुण सांगणार आहे. कदाचित मी पण तिथे कुठेतरी बसत असेल कुठल्या तरी गुणांमध्ये. पाहूयात काय बोललं जाते ते. तर ऐका, एक थोडीशी घरातली एनर्जी घेऊयात. नातेवाईक की जिथे वाद, पहिली गोष्ट म्हणजे अतिशय वाद घालणारे आहेत, वादविवाद करणारे आहेत, भांडणं करणारे आहेत. असं काही काही व्यक्तिमत्व असतं, काही नाही, काहीतरी प्रत्येक शब्दांवरून, किरकोळ गोष्टींवरून सारखी भांडणं करायची, वादविवाद करायचे. तिचा तसा स्वभावच आहे किंवा त्याचा तसा स्वभावच आहे, तिला काही चालतच नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी बोलल्या जातं. पण ती एक एनर्जी आहे, खूप भांडकुदळ आहे, अतिशय वाद घालणारी व्यक्ती आहे. काही बाबतीत आपण असं म्हणतो की बोलताना फटकळ आहे, उलटं बोलणारी आहे, अशा तऱ्हेने. असं एक. मग हे जास्त करून तर घरातलंच बोललं जातं, कामाच्या ठिकाणी पण बोललं जात असेल. असं होतं ना की ज्या व्यक्ती तिथे पूर्ण लक्ष त्यांना त्यांचं कामात लागतं, कामामध्ये एकाग्रता पूर्ण. ज्या वेळेस मी काम करणार आहे तर पूर्ण लक्ष माझं कामात असणार आहे, 100% मी कामात देतो किंवा 100% मी कामात देत असते. तिथं मग मला दुसरं काही
चालत नाही. आणि मग ते काम ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्याही कामाची काही शिस्त असती. एका मार्गाने ते त्या शिस्तीने किंवा त्या पद्धतीने ते काम झालं पाहिजे, असा बऱ्याच जणांचा नियम असतो. माझेही कुठे कुठे आहेत असे नियम. एखादं काम आहे ते त्या पद्धतीनेच झालं पाहिजे, तर ते काम चांगल्या तऱ्हेने परिपूर्ण होतं. त्याच्यात चांगल्या तऱ्हेने आपल्याला काहीतरी वाढ बघायला मिळते, त्यातून आउटपुट पण मग तसं मिळतं चांगल्या प्रकारे. त्या कामाला एक प्रकारची क्वालिटी हवी असं वाटतं, कुठेतरी शिस्त हवी, लयबद्धता हवी त्याच्यामध्ये. तारतम्य म्हणण्यापेक्षा की सातत्य हवं त्या कामामध्ये. वेळ असते, ठराविक वेळा असतात, त्या वेळेमध्ये ते काम, अशा बऱ्याच गोष्टी असतात. त्या सगळ्या गोष्टींचं पालन करणाऱ्या व्यक्ती आहेत. पण समोरचा त्यांच्याविषयी मग काय पसरवणार? अतिशिस्तीची. ही म्हणते तसंच झालं पाहिजे किंवा हा म्हणतो तसंच झालं पाहिजे. नाही तर लगेच त्या गोष्टींवरनं वाद करणार, नाही तर लगेच त्या गोष्टींवरनं वडचर किती शब्द अडखळत आहेत, वडचरपणा करणार. म्हणजे थोडक्यात की त्याचा रुबाब तिथे दाखवणार. किंवा अशा व्यक्ती असतात की त्या व्यक्तींच्या बरोबरीने किंवा त्या व्यक्ती सांगतील तसं त्यांच्या हाताखाली काम करणारे 8-10 जण आहेत, वर्कर आहेत. मग त्या लोकांचं असं असतं की काही नाही, हा तर नुसता बसून असतो तिथं किंवा ही तर नुसती तिथं बसून असते, तिला काय झालंय सांगायला, काम आम्हाला करायला लागतं, आम्हाला माहिती आहे काय अडचणी येतात काम करताना. हो, येतात अडचणी, मान्य आहे. पण ते बघणारा तर सांगत असतो, त्याचं काहीतरी ज्ञान देत असतो. तो एका उच्च पदावर बसलेला आहे, पण त्याचं काहीतरी ज्ञान असेल ना त्या बाबतीत, अनुभव असतील त्याच्याकडे, त्याने तो बोलत असेल. किंवा ती एक लयबद्धता असेल की ते काम परिपूर्ण करायची ताकद त्याच्यामध्ये आहे. म्हणजे तेवढे एफर्ट्स आहेत, तेवढे कलागुण आहेत, म्हणून आज तो त्या पदावर जाऊन बसलाय किंवा आज ती त्या पदावर जाऊन बसली. तर ते नाही, पण ते बोलायचं काम कसं असतं, त्याला काय होतं, तिथं बसल्या जागी सांगायला स्वतः आरामशीर बसलेला असतो. सगळं नीटनेटकं पाहिजे, व्यवस्थित पाहिजे सगळं, या पद्धतीने बोललं जातं. खूप भांडखोर वादविवाद आहेत. घरातलं असं बोलव, ह्याला आहे ना, ह्याला किंवा हिला असं सगळं पद्धतशीर लागतं. घरातलं सगळं व्यवस्थित पाहिजे, पैसा अडका पाहिजे, जमीन जमला पाहिजे, सगळं पाहिजे बरं का तिला घरामध्ये. आणि नुसतं बसून खायला पाहिजे, काही काम करायला नको, काहीच करायला नको तिला, या पद्धतीने बोललं जातं. अतिशय. आणि 3 ऑफ सोर्स म्हणजे जिव्हारी घाव बसणारे शब्द असतात ते, ज्या वेळेस ते असं वाटतं की स्वतःच्याच व्यक्तींकडून ते बोललं जातं, त्यावेळेस अतिशय जिव्हारी घाव घालणारे व्यक्ती असतात. कुठल्या व्यक्तीला बसून खायला मिळतं? बरं, मिळत असेल नक्कीच, त्या इतके पुण्यात्म्य असतात ना खरंच ते, की ज्या व्यक्तींना असं बसून आरामशीरच खायला मिळतं. काहीच केलं नाही त्यांनी, जन्माला आल्यापासून कुठलेही कष्ट घेतले नाही, काही नाही, बसून आरामशीर खातोय. काहीतरी मागच्या जन्माचं त्यांचं पुण्य असतं तेवढं पदरी. किती पुण्य असेल बघा, जी व्यक्ती अशी बसून खाते, मागच्या जन्मी किती कष्ट केलेले असतील तिने. काय बोलतील लोक, काही त्याचा नेम लागत नाही. कोणाला असं बसून मिळतं? त्या मागचे त्याचे कष्ट, त्याचे परिश्रम, तो किती एकाग्रतेने काम करतोय, एकनिष्ठपणाने प्रामाणिकपणे ती व्यक्ती काम करते तिथं, किती स्वतःचे एफर्ट्स लावते तिथं. रात्रंदिवस तिच्या डोक्यामध्ये एकच विचार असतो की या परिस्थितीमध्ये ठीक आहे, आरामशीर बसून खायचंय ना, ती लेवल पाहिजे, तो स्टेटस ठेवायचा आहे, घरातल्या व्यक्तींना सुखी ठेवायचं आहे, त्यांना सगळ्या ऐशो आरामाच्या गोष्टी द्यायच्या, सगळ्या सुखसोयी द्यायच्यात. याच्यासाठी ती व्यक्ती रात्रंदिवस विचार करत असते, कसं केलं पाहिजे, कोणत्या पद्धतीने काम केलं पाहिजे, काम आहे ते कसं वाढवायला पाहिजे, तो पैसा कसा वाढवायला पाहिजे, ते नाही दिसत. त्यामागचे कष्ट नाही दिसत. रात्र रात्र जागून काढलेल्या असतात त्याच्यासाठी त्या विचारांमध्ये, त्याही नाही दिसत. की झोप नाहीये त्या माणसाला, त्याच्यासमोर फक्त ते दिसतंय, त्याच्यासमोर फक्त त्याला त्याचा परिवार दिसतोय, की त्याला फक्त एवढंच दिसतंय की मी माझ्या गरजा भागवण्यासाठी, माझ्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी मी काय केलं पाहिजे, हे त्याच्या डोक्यात चाललेले आहे. त्या माणसाला त्याची झोप नाही, शांत, ते नाही दिसत. खूप विचित्र असतात. असं आहे ते, आरामशीर बसून खाणं पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजेत मस्तपैकी, ह्याला पैसा अडका पाहिजे, ऐशोआराम पाहिजे, भांडकुदळ आहे एक नंबरच्या, अशा अफवा आहेत. व्यवसायामध्ये व्यवसायामध्ये अशा ठिकाणी बोललं जातं
की जी व्यक्ती समजा ती व्यक्ती का म्हणून बाहेर पडली, तर तिने काहीतरी तिथं केलेलं आहे ना, भरपूर कष्ट भरपूर मेहनत घेतीये. पण असं होतंय की तुम्ही अशा व्यक्ती आहात समजा की तुम्ही भरपूर काम करताय, तिथे एफर्ट्स देताय, पण तुमच्या लक्षात आलं की तुम्ही एकट्यानेच सगळी मेहनत करताय, तुमचं एकट्याचं सगळं श्रेय तिथं लागतंय, तिथे एकट्याचाच सगळा पैसा अडकलेला आहे, समोरच्याला त्याचं काहीच नाही पडलेलं. त्यांनी त्या जबाबदाऱ्या सगळ्या तुमच्या अंगावर टाकलेल्या आहेत. त्यांनी फक्त एक की मी आहे, ती एक फक्त बसायची भूमिका आणि बघायची भूमिका की तू कर बाबा, मी आहे बरं का, मी तुझ्या बरोबर, पण फक्त हे बोलण्यापुरतं, खरी तर साथ तर देत नाही. आणि मग तुमचं असं झालं की त्याच्यामुळे काय होतं, मी एकटा करून करून करणार किती. आणि मग त्या व्यवसायामध्ये असं होतंय की काहीतरी म्हणजे जे काम एकत्र मिळून करायला पाहिजे, एक विचाराने करायला पाहिजे, एक मताने करायला पाहिजे, त्याच्यासाठी अजून काही ताकद लागत असेल, काही गोष्टी कमी पडत असेल, त्याच्यासाठी काहीतरी प्रसिद्धी माध्यम कमी पडत असेल किंवा माणसांची मॅन पॉवर कमी पडत असेल, या गोष्टी आहेत, त्या गोष्टींकडे लक्ष दिलं जात नाही. मग तुमचा कधी कधी असा निर्णय होता, आता त्या जागी थांबून तर उपयोग नाही. कारण का, आर्थिक पैसा ही गोष्ट अशी असते की थांबून तर उपयोग नसतो. हा, जो कर्ता पुरुष असतो, व्यक्तिमत्व असतं ते, किंवा एखादी महिला पण अशी असते की तिला पूर्ण जबाबदारी सगळी पेलायची असते, तिच्या कुटुंबाची तिला पूर्ण जबाबदाऱ्या तिच्यावर असतात, दुसरं कोणीच नाहीये बघणारं, ती एकमेव व्यक्ती आहे, काही कारणास्तव ती एकटी आहे की तिला तिच्या कुटुंबाचा भार सगळा बघायला लागतो, अशा व्यक्ती असतात. मग त्या व्यक्ती तिथे थांबत नाही, नोकरीच्या ठिकाणी असू दे, व्यवसायाच्या कामाच्या ठिकाणी असू दे, तिला जर कळलं की इथे आपण एवढं त्याला तिथे वेळ देतोय, कष्ट काम करतोय, त्याचं तर काहीच नाही, पण उलट असं होतंय की तू काहीच करत नाहीये, तुला काही करायलाच नकोय, असं काहीतरी होतंय, त्याच्यामुळे ते व्यवसायामध्ये नुकसान होते, पाहिजे ते त्याच्यामध्ये काम होत नाहीये, किंवा त्या नोकरीमध्ये काम होत नाहीये, पाहिजे तसे त्यातून आउटपुट्स येत नाहीये, मग तुम्ही त्याच्यातून बाहेर पडता का, तर तिथे थांबून तुम्हाला तुमचं पुढचं भवितव्य दिसत नाही. मग त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या कामामध्ये बदल करता, तिथून बाहेर पडता, दुसरं काम बघता, दुसरा व्यवसाय स्वतःचं काहीतरी चालू करता, नवीन संधी येतात, त्या संधींचा तुम्ही विचार करता, तिकडे तुमचं पाऊल टाकता. तुमचे विचार याविषयी असतात की नाही बाबा, मला शक्य नाहीये की वाट बघत बसणं, त्या पैशांकडे बघत बसणं, किंवा जे नुकसान होतंय त्या नुकसानीकडे मी बघत बसणं, त्याच्यापेक्षा मी याच्यातून बाहेर पडून माझं वेगळं काहीतरी करतो, या उद्देशाने तुम्ही बाहेर पडलेले असतात. पण तिचं असं सांगणं असतं, मला वाटतं मी कालच तो व्हिडिओ टाकलेला आहे, त्या व्यक्तीचं असं म्हणणं की यांना काही काम करायला नको, याला वाटतंय खूप कामाची खूप मला काम करायला लागते, खूप फेस द्यायला लागतं इतर गोष्टींना, आणि त्याला असं वाटतंय की पैसा कमी मिळतोय, त्याचं इथं राहून खूप नुकसान होतंय, त्याला नीट आराम मिळत नाहीये, त्याला वेळ मिळत नाहीये, त्याच्यासाठी अशा गोष्टी पसरायच्या. मग त्याला त्याची हाऊसमौज पुरवायला काय त्याला वेळ देता येत नाहीये, मग त्याला पैसा पुरत नाहीये, अशा गोष्टी. आणि या गोष्टींचा समोरच्या व्यक्तींवर इतका त्रास होतो, अरे हे काय, म्हणजे काय आहे नक्की, परिस्थिती काय आहे ते राहिलं बाजूलाच, आणि हे भलतंच काय. मग तुमच्यावर तो असा परिणाम होतो अशा सगळ्या गोष्टींचा. ठीक आहे, मी बाहेर पडलं तर पडलं बाबा, नुकसान माझं झालंय तर झालंय, जे झालंय ते माझं झालंय, एखादी गोष्ट संपली आहे, त्याच्यातून मी परत उभं राहायचं बघतोय नवीन, आणि हे माझ्याच विषयी काय परत, अशा गोष्टी असतात. तीच एनर्जी आहे घरातली, पण जोडीदाराची तीच एनर्जी आहे. समोरचं व्यक्तिमत्व असं आहे की बऱ्याच एखादी व्यक्ती काय असते जोडीदारामधली, शान शौकीन, म्हणजे सगळं हवं असतं तिला, बाहेरचं, हे पण हवंय, ही पण हवी, ही पण हवी आहे, हा पण हवाय, अशा गोष्टी. आणि जसं मी सांगितलं की मौज मजा करणे फक्त, मग ह्याच्याकडे किती पैसा आहे, त्याचं राहणीमान किती म्हणजे उच्च आहे, किती चांगल्या घरातला आहे, अशा गोष्टींकडे पाहिलं जातं, त्या गोष्टींना प्राधान्य दिलं जातं, त्या व्यक्तींना प्राधान्य दिलं जातं, अशा नकारात्मक ऊर्जांमध्ये ती व्यक्ती जाते. बर, जी व्यक्ती तशी वागतीये किंवा जी व्यक्ती अशी सोडून गेली आहे, एखाद्या तिसऱ्या व्यक्तीमुळे सोडून गेलेली आहे स्वतःच्या साथीदाराला, अशा गोष्टींना भाळून ज्या व्यक्तीने स्वतःचं नुकसान करून घेतलंय,
ती तशी निघून गेलेली आहे तिच्या कुटुंबाला सोडून, तिच्या जोडीदाराला सोडून एकट्याला. तर जी निघून गेली आहे ना त्याच्याविषयी नाही काही बोलवाला. हिने हिच्यातच काहीतरी, हिचं काय झालं, हिलाच ना खूप पाहिजे, जेवढ्यात आहे तेवढ्यात ही बाई समाधानी नाही, ही ना काही ठेवतच नसेल, किंवा हा आहे ना नीट देतच नाही तिला पाहिजे तसं वागूनच देत नाही, म्हणून तिला बाहेर जावं लागलं. सारखे वाद घालतात त्याच्याबरोबर, तिच्याबरोबर हा सारखा वाद घालतो, प्रत्येक गोष्टीला सारखा बोलतो. म्हणजे अशा अफवा पसरायच्या. जी व्यक्ती खरं भोगतीये, जी व्यक्ती प्रामाणिकपणे ती तिचं काम करते, ती तिचं नातं जपतीये, त्याच्यासाठी ती खटपट करते, त्याच्यासाठी ती रात्रंदिवस विचार करते आहे, ते राहिलं बाजूला. आणि ज्या व्यक्ती अशा दगाफटका करतायत, ज्या व्यक्ती तिला सोडून जात आहेत, की ज्या व्यक्तींचे विचार काही वेगळे आहेत, निगेटिव्ह विचार आहेत, आणि ज्यांची नजर, काही व्यक्ती अशा चांगल्या पोस्टवर असतात की त्यांचं व्यक्तिमत्व एक स्ट्रॉंग व्यक्तिमत्व असतं, अफाट व्यक्तिमत्व, असं व्यक्तिमत्व असतं त्यांचं की कशीही कुठलीही परिस्थिती येऊ दे, कशीही व्यक्तिमत्व येऊ दे, त्या व्यक्तीमध्ये ना प्रत्येक परिस्थितीला आणि प्रत्येक व्यक्तींना हँडल करायची एक वेगळीच ऊर्जा असते, त्याच्यामध्ये एक वेगळी ताकद असते त्यांच्यामध्ये. अशा व्यक्ती आहे ना छान पोझिशनला असतात. पोझिशनला म्हणजे कसं की प्रत्येक वेळी असंच नाही की ते कसं सरकारी काम पाहिजे किंवा एक चांगल्या पदावर पाहिजे असं नाही, पण एक काय म्हणतो त्याला, म्हणता येणार नाही, स्थान म्हणतो, म्हणजे वेगळंच असतं त्या व्यक्तींचं व्यक्तिमत्वच फार वेगळं असतं, तो एक ऑरा वेगळा असतो, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज वेगळं असतं त्या व्यक्तींचं. अशा व्यक्तींवर तर फार वाईट नजर असते आणि फारच काळी नजर असते. त्या व्यक्ती त्यांच्या कामाने तिथपर्यंत गेलेले आहेत, त्यांच्यामध्ये जे गुण आहेत, जे कलागुण आहेत, त्या काय म्हणतात त्याच्या आधारे त्यांनी ते स्थान मिळवलेलं आहे, किंवा आज समाजामध्ये एक प्रकारचं आहे, त्यांच्याकडे पद प्रतिष्ठा आपण म्हणतो, नावलौकिक आहे, पण काहीतरी त्या व्यक्ती पण थोडंसं खडतर प्रवासामधून गेलेल्या आहेत, त्यांना पण कमी जास्त अनुभव आलेले आहेत, त्यांनाही अशा व्यक्ती भेटलेल्या आहेत त्यावेळेस की ज्यांनी खूप अडचणी निर्माण केल्या, त्यांच्यामुळे अडथळे निर्माण केले, प्रत्येक कामामध्ये अडथळे निर्माण केले, प्रत्येक काम करताना त्यांना तिथे निगेटिव्हिटी सहन करायला लागते की नाही तू हे नाही करायचं, पण तरीसुद्धा त्या सगळ्या नकारात्मक ऊर्जांवर मात करून ती व्यक्ती पुढे गेलेली आहे, म्हणून आज ती त्या पदावर आहे. बऱ्याच वेळेला असं झालेलं आहे की त्याही व्यक्तीला असं दाखवण्यात आलं, बरंचसं तिच्या पुढे होतं, पण तिला असं दाखवण्यात तुला हे मिळेल हे मिळेल, ते तर तिला काहीच मिळालं नाही बिचारीला. जे काही मिळालेलं आहे ते तिच्या कष्टाच्या मानाने तर तिला कमीच मिळालंय, पण त्यातूनही ती समाधानी आहे. ठीक आहे, जे मिळतंय ते चाललंय तसं चालू दे. काहीतरी गोष्टी असतात तिथे पोचायच्या. खूप भयानक अशीच ऊर्जा सगळीकडं असंही पसरत. ह्या माणसाला ना, ह्या व्यक्तीला खूप येऊन जाऊन तिथेच एनर्जी येते. कितीही द्या ह्याला कमीच आहे, याच्याजवळ किती असलं तरी कमीच आहे, आम्ही त्याला किती दिलं तरी कमीच आहे, तरी तो त्रास देतो, तरी ती त्रास देते. ही एक बोलण्याची ऊर्जा आहे. त्याला ना त्याच्या हातात सगळी सत्ता पाहिजे, त्याचं असं आहे ना की त्याचं सगळं ऐकलं पाहिजे किंवा तिचं सगळंच आम्ही ऐकलं पाहिजे. आणि तिची ना खूप वाईट दृष्टी असते आमच्यावर, ती काही चांगल्या नजरेने आमच्याकडे बघत नाही, तो काही चांगल्या नजरेने आमच्याकडे बघत नाही. काय बोलावं माणसाला आहे ना, म्हणजे तो कुठल्या विचारांनी चाललेला असतो, तो कुठल्या कामामध्ये चाललेला असतो, ती व्यक्ती काय करत असते ना, अक्षरशः त्या माणसाला अशा अफवा पसरवून त्याची बदनामी करून 4 माणसांमध्ये, म्हणजे घरात तर घरात ठीक आहे, पण घरातले जे काही नातेवाईक असतात ना, लांबचे जवळचे, की ज्यांना असं तिखट मीठ मसालाच हवा असतो, त्या नातेवाईकांमध्ये पण तिच्या नावाचं लांछन करायचं किंवा त्याच्या नावाची सगळी बदनामी करून ठेवायची. ती जशी नाहीच आहे किंवा तो नाहीच आहे तसा, तरी सुद्धा इतकं सांगायचं ना समोरच्या व्यक्तींना की त्या व्यक्तीचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्ण वेगळा झाला पाहिजे. इतकी नावाची बदनामी करून ठेवायची.
समाजात तसंच, नातेवाईकांमध्ये तसंच, जिथे माणूस काम करतोय, मेहनत करतोय, एकनिष्ठेने काम करतोय, बरं ते काम कोणासाठी करतोय? स्वतःच्याच परिवारासाठी करतोय. स्वतःसाठी तर करतोय, पण परिवाराचं जास्त प्राधान्य असतं ना, आपल्या लोकांच्या जास्त जबाबदाऱ्या असतात ना, त्यांच्यासाठीच करत असते ती व्यक्ती. पण तिथे कामाच्या ठिकाणी तिच्या बाबतीत तसं घडतं. असं करायचं ना की तिने पूर्ण संपून जायला पाहिजे, की अगदी त्या माणसाने असं उद्ध्वस्त. आणि असं होतं ज्या वेळेस अशा गोष्टी घडतात ना, माणूस आहे कुठेतरी, शेवटी तो माणूस असतो. त्याच्या बाबतीत काय घडतं की स्वतःच्याच व्यक्ती, आपण म्हणतो ना एखादी हृदयात खंजीर खुपसणाऱ्या कुठल्या व्यक्ती असतात, जवळचीच अतिशय जवळच्या व्यक्ती असतात, आपल्याच नात्यातल्या असतात, आपल्याच सर्कलमधल्या असतात, त्यांचे घाव ते जिवारी बसतात आणि मग ती अशी अवस्था होते आणि त्याच्यामध्ये ते खुश होतात. अशी अवस्था झाली ना की मग तिथं सगळं संपतं, तो माणूस स्टॉप होतो. जो माणूस पुढे एखादं पाऊल उचलत असेल ना, आपण पुढे जायला पाहिजे, तो माणूस तिथल्या तिथे थांबून जातो या एनर्जीमध्ये. कधीही बऱ्याचशा व्यक्ती निगेटिव्ह एनर्जीमध्ये जातात. कधीच ही चूक करायची नाही, कधीच नाही चूक करायची. आमच्याच बाबतीत असं का, आम्हीच का, आम्हालाच का बोलतात? कारण का त्या व्यक्तींना आहे ना, समोरच्या माणसाला हेच हवं असतं आणि ते आपण देतो त्यांना. स्वतःचा रिस्पेक्ट करायला शिका. आपणच आपला मान राखायला, ज्यावेळेस आपण आपला मान राखतो ना, त्यावेळेस समोरची व्यक्ती आपला मान राखत असते. या गोष्टी कधी घडतात? ज्यावेळेस अतिशय जवळची व्यक्ती असू दे किंवा घरातली किंवा कुठली नाती असू देत, त्यांना अपेक्षेपेक्षा, म्हणजे जेवढं दिलं पाहिजे त्याच्यापेक्षा अति प्रेम द्या तुम्ही त्यांना, तुम्ही अति आदर द्या, अति विश्वास ठेवा त्यांच्यावर, अति करा त्यांच्यासाठी. अति हा शब्द, अतिशयोक्ती जिथं होते ना, त्याचा मोबदला असा होतो. त्या गोष्टींची कदर राहत नाही, त्या व्यक्तींची कदर राहत नाही, त्या कष्टांची कदर राहत नाही, त्या कामांची कदर राहत नाही. मग त्याच व्यक्ती अशा उलटतात माघारी. कुठल्या व्यक्ती, अशा जवळच्या व्यक्ती, अशा बाकीच्या बारक्या लोकांना काही पडलेलं नसतं. जे आपल्या अतिशय जवळचे असतात ना, किंवा आपल्या माहितीतले जे लोक असतात ना, त्यांनाच अगदी तुम्ही सकाळी उठल्यापासून तुम्ही उठून काय करता, किती वाजता उठता, काय खाता पिता, इथपासून ते काय सांगायचं, अगदी सगळं पार अगदी शेवटपर्यंत सगळं बाहेर गेलेलं असतं. अशा गोष्टी आहेत. एनर्जी एक्झिस्ट. मला हसायला काय येतं? कंट्रोल. तशी एनर्जी सेम आली ना ट्रॅव्हलिंग, की मला हसायला येतं. काय बोललं जातं? अंडरस्टँडिंग माइंड. अशा व्यक्ती आहात का तुम्ही? इतके वाद घालतात का? इतक्या भांडखोर व्यक्ती आहात का? दुसऱ्याला बंधनात ठेवून सारखं सारखं समोरच्याला पण दाबून टाकता तुम्ही? अशा व्यक्ती आहात तुम्ही? काय बोलायचं आता? शेअरिंग केअरिंग. शेअरिंग केअरिंग तर आहेच आहे. ती एक एनर्जी छान आहे. ती एनर्जी मी सांगते तुम्हाला. छान छान एनर्जी सांगायची. कशा ऊर्जा येतात? ठीक आहे, लास्ट शफल घेऊया. सेम ऊर्जा येतात, पण तरी सुद्धा मला बघायचं असतं. कधी कधी असं वाटतं चला आपणच चुकतोय का कुठे निगेटिव्ह एनर्जीमध्ये. द रायबल, कुरघोडी. ह्यांना आहे ना स्वतःच खरं करायचं असतं. हिला आहे ना स्वतःच्याच मस्तीत असते. ह्यांना काम नको, धंदा नको, नुसतं मजा मारायला पाहिजे, नुसतं हिंडायला पाहिजे, नुसतं बाहेर जायला पाहिजे, काही घरातल्या जबाबदाऱ्या नको, कामावर काही काम करायला नको, नुसती मजा मारायला पाहिजे. हा, पास्ट लाईफ मधल्या ज्या काही चुका झालेल्या आहेत, कंट्रोल. ही व्यक्ती कंट्रोल करणारी आहे, भांडखोर करणारी आहे, काहीही न विचार करणारी आहे, कोणाचाही विचार करणारी नाहीये, म्हणजे कोणाचाच विचार करणार नाही, कधी साथ देणार नाही, कधी समजून घेणार नाही. इतके इतके निगेटिव्ह विचार, इतके निगेटिव्ह विचार. 2 विचार मात्र छान आलेले आहेत. हिला नीट काय बघायलाच नको, ह्यांना नीट काय समजूनच घ्यायला नको. बरं, काही व्यक्ती मात्र अशा बोलतात बरं का, की नाही छान, खूप क्रिएटिव्ह आहे, सुंदर आहे अतिशय,
जे म्हणजे प्रत्येक काम हे व्यक्तिमत्वाचं आहे. तुमच्याविषयी अशाही बोलणाऱ्या व्यक्ती आहेत की खूप छान आहेत, केअरिंग आहेत, शेअरिंग आहेत, केअरिंग आहेत, काळजी घेणाऱ्या आहेत आणि वेळ पडेल ना त्यावेळेस मदत करणाऱ्याही आहेत की मदत करतात. स्वतःजवळ जे जे काही आहे ना ते ही दुसऱ्याला देते किंवा ते हा दुसऱ्याला देतो. इतकं केअरिंग आहे, शेअरिंग आहे हे व्यक्तिमत्व, मदत करणारं आहे. आणि क्रिएटिव्हिटी तर इतकी आहे की म्हणजे असंही बोललं जातं तुमच्याविषयी की ह्या व्यक्तीकडे आहे ना तुम्ही कुठलंही एखादं काम घेऊन जा, कुठली मदत म्हणा किंवा एखादं काम घेऊन जा, ती नक्की तुमचं काम करणार. ती नक्की तुम्हाला सांगणार की ते काम कसं करायचंय. आणि बघा तिने सांगितलं ना किंवा त्याने सांगितलं ना त्या कामामध्ये ना आपण तसं केलं की त्याच्यात आपल्याला यश सुद्धा मिळतं. ती व्यक्तीच तशी आहे. प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक कामामध्ये यश खेचून आणणारे तिचं व्यक्तिमत्व आहे. अतिशय क्रिएटिव्ह व्यक्ती आहे. एकदम सुंदर व्यक्तिमत्व आहे तशी पण कार्ड्स आलेली आहेत. इतकं पण छान बोललं जातं. ही व्यक्तीच काहीतरी वेगळी आहे, म्हणजे सगळ्यांच्यापेक्षा ही वेगळी व्यक्ती आहे, अशाही गोष्टी बोलल्या जात आहेत. चला, अशी ही लोक आहेत. एकूणातच निगेटिव्ह एनर्जी आहे आणि जी एनर्जी आहे ती नेहमीच दिल दुखावणारी वा हृदयावर आघात करणारी असते ती. कारण का जवळचेच लोक असतात, प्रिय व्यक्ती असते, घरातलेच लोक असतात, ज्यांना तुम्ही माहिती असता, ज्यांना चालत नाही तुम्ही इतकं प्रामाणिकपणे राहिलेलं, तुम्ही तुमच्याच विश्वात गुंगलेलं. बहुतेक त्यांना चालत नाहीये का ती पद प्रतिष्ठा मिळते, तुमच्याच कष्टाने तुम्हाला मिळते, ते चालत नाहीये. नक्की काय चालत नाहीये काय माहिती. बदलाचं कार्ड आहे. या परिस्थितीतून जाताना माणूस बदलतो. तो बदलतो, तो कशामुळे बदललाय? तुमच्याच असल्या वागण्यामुळे, तुमच्याच म्हणजे तुम्हाला जे समोरची निगेटिव्ह व्यक्ती जे काही वागवते, जे काही तुमच्याविषयी बोलते, त्याच्यामुळेच मग त्या व्यक्तीमध्ये बदल पडतो. ऐकून किती दिवस ऐकणार एखादा माणूस? थोडे दिवस ऐकेल, कधीतरी तो उलटणारच ना. ठीक आहे, आता असं बोलता, असं तर असं, मग मी तसाच किंवा मी तशीच, असं कुठंतरी ते व्यक्तिमत्व बनतं. मग पुन्हा त्याच्यावर पहिल्यासारखं राहिलं नाही आता, पहिल्यासारखी राहिली नाही आता, खूप बदलली आहे. नाही, तुम्ही बदलवलंय. आणि मी तर म्हणते छान आहेत, चांगले बदल आहेत. त्या बदलांमुळेच तुम्ही ना खूप जास्त स्ट्रॉंग. ज्या व्यक्ती आहेत ना या कंडिशनमधून गेल्या आहेत ना, ती प्रत्येक व्यक्ती आत्ता अशी झालेली असणार आहे 100%. म्हणजे कोणी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की खूप त्यांच्याविषयी काय काय बोललं जातं ना, आणि त्यांच्याविषयी निंदा नालस्ती, म्हणजे अशी फार वाईट एनर्जी आणली आहे ना त्यांनी त्यांच्यासमोर. पण ती व्यक्तिमत्व बघा, इतका वाईटातून जो बदल घडलाय ना, तो बदल किती चांगल्यासाठी घडलाय बघा. एखाद्या वेळेस त्याच्यासाठीच हा बदल घडला असेल. तुमचं व्यक्तिमत्व अतिशय स्ट्रॉंग झालंय, अतिशय स्ट्रॉंग. एका वेगळ्या लेवलला तुम्ही आहात. आता तुम्ही अशा आहात ना की समोर काही का असे ना, मी आहे ही अशी, मी आहे हा असा आहे, आता कोणीही यावं माझ्यासमोर. आणि प्रत्येक परिस्थिती हाताळण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. आता तुम्ही तुमच्या जोरावर पुढे गेल्यामुळे ते ज्ञान तुम्ही संपादन केलंय, तुम्ही तो अनुभव संपादन केलाय, त्याच्यामुळे एक वेगळंच व्यक्तिमत्व, एक वेगळाच बदल तुमच्यामध्ये घडलेला आहे. अतिशय सुंदर व्यक्तिमत्व. सकारात्मक राहा, याच एनर्जीमध्ये राहा. स्ट्रेंथ, नेहमी धाडस ते तुमच्या ठेवा, ती ताकद तुमच्या ठेवा. आई जगदंबेचे आधार ती कायम आहेच आहे तुमच्याबरोबर. शनी महाराजांचे आशीर्वाद पण आहेत, तेही स्वतः आहेत, ते तर बघतायच आहे. जी निगेटिव्ह बाजू आहे ती सोडून द्या. कानाडोळा करून बोलणारे आहे, बोलत राहतील. त्या बोलण्यामुळे तुमचं जे बदललेलं व्यक्तिमत्व आहे ना, त्या सकारात्मक ऊर्जेने त्या बदललेल्या व्यक्तिमत्वाकडे बघा. अतिशय सुंदर एनर्जी.